श्रवण गुरुदेव। बच्चों, आज वर्षा कहाँ ज़्यादा होता है बताइए। कर्नाटक में ज़्यादा वर्षा होने वाले स्थान को बताइए। कोई बता सकते हो क्या? हाँ, तुम बताओ। क्या बता दिया? आगुंबे। हाँ, अच्छा, बैठो। कर्नाटक में आगुंबे अधिक वर्षा होती है। अच्छा, और कोई बता सकते हैं क्या भारत में कहाँ ज़्यादा वर्षा होता है? तुम बताओ। क्या कहा दिया तुम? चिरापुंजी। हाँ, अच्छा, बैठो। चिरापुंजी अत्यधिक वर्षा होती है। बच्चों, भारत कर्नाटक में अत्यधिक वर्षा होने वाले जगह है आगुंबे। भारत में अत्यधिक वर्षा होने वाले स्थान है चिरापुंजी। बच्चों, आज चिरापुंजी से आया हूँ इस पाठ के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। पाठ का नाम है चिरापुंजी से आया हूँ। चिरापुंजी से आया हूँ। चिरापुंजी से आया हूँ। पाठ का नाम है चिरापुंजी से आया हूँ। कक्षा नवीं कक्षा लेखक प्रदीप पंत। प्रदीप पंत प्रदीप पंत लेखक का नाम है प्रदीप पंत। बच्चों, लेखक के बारे में अधिक जानकारी हम प्राप्त करेंगे। लेखक परिचय। प्रदीप पंत जी का जन्म लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में 24 अप्रैल 1941 को हुआ। पंत जी के अब तक 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। पंत जी की कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंत जी के देश विदेश की यात्रा संस्मरणों के 4 संकलन हैं। पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंत जी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्य कृति पुरस्कार प्राप्त हैं। साहित्यकार सम्मान, उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुए हैं। बच्चों, पाठ का नाम है चिरापुंजी से आया हूँ। इस पाठ का आशय है यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होता है। यात्रा करने से क्या होता है? प्रादेशिक ज्ञान बढ़ जाता है। लोगों के रहन सहन, प्राकृतिक दृश्यों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव किया जाता है, यानी मिलता है। जो यात्रा करता है उसको प्रादेशिक अनुभव मिलता है। इस पाठ द्वारा छात्रों चिरापुंजी का परिचय प्राप्त करते हैं, यानी अधिक जानकारी हासिल कर सकते हैं। पहले लेखक के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। प्रदीप पंत जी 24 अप्रैल
अप्रैल 1941 को जन्म हुए। लखनऊ 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 के हल्दानी 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 ग्राम में हुआ। ये राज्य उत्तराखंड 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 में जन्म हुए। लेखक 6 उपन्यास लिखे हैं। पंची कन्नड़ में अनुदित कहानियां का संकलन न्याय ಮತ್ತು इतर कथेಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंजी के देश विदेश के यात्रा संस्मरण के 4 संकलन हैं। ಮಕ್ಕಳೇ ಲೇಖಕರ ಪರಿಚಯವನ್ನು ನೋಡೋಣ। ಲೇಖಕರು ಪ್ರದೀಪ್ ಪಂತ್ ಅಂತೇಳಿ 24 ಏಪ್ರಿಲ್, ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏಪ್ರಿಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅಪ್ರಿಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। 24 ಏಪ್ರಿಲ್ 1941ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಲಕ್ನೋವಿನ ಹಲ್ದಾನಿ ಎಂಬ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದರು। ಈ ರಾಜ್ಯ ಏನು ಲಕ್ನೋ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ? ಉತ್ತರಾಖಂಡದ ಹತ್ರ ಬರುತ್ತೆ। ಉತ್ತರಾಖಂಡದ ಬಳಿ ಹಲ್ದಾನಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 1941 ಏಪ್ರಿಲ್ 24ರಂದು ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ। ಪಂಚಿಯವರ ಏನು ಅನುವಾದ ಮಾಡಿದ ಕಥೆಗಳು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ। ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಅಂತೇಳಿ ಅನುವಾದಗೊಂಡಿದೆ, ಈ ಶೀರ್ಷಿಕೆಯಿಂದ ಅನುವಾದಗೊಂಡಿದೆ। ಇವರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳನ್ನು ಇವರು ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿ बरदिದ್ದಾರೆ। पंडित जी जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंजी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार मिला है। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिकी पुरस्कार प्राप्त है। साहित्यकार सम्मान उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुए हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರದೀಪ್ ಪಂತ್ ರವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಲೇಖನವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಎಂಬ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊಡಲಾಯಿತು। ಯುರೋಪ್ ದೇಶವನ್ನು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಭ್ರಮಣ್ ಅಂದರೆ ತಿರುಗಾಟ, ಭ್ರಮಣ್ ಪ್ರವಾಸ, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಟೂರ್, ಹೀಗೆ ಯುರೋಪ್ ಪ್ರವಾಸವನ್ನು ಇವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ್ ಹಿಂದಿ ಸಂಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅನುಶಂಸಾ ಪುರಸ್ಕಾರ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಇಂದ ಇವರಿಗೆ 2 ಬಾರಿ ಇವರಿಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯಿಂದ। ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಸಮ್ಮಾನ್ ಅಂತೇಳಿ ಬಿರುದನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇವರು ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದಂತಹ ವ್ಯಂಗ್ಯ ಲೇಖನಗಳನ್ನು ಇವರು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಹಿಂದಿ ಭವನ ನಹಿ ದೆಹಲಿ ಅಂದರೆ ಹೊಸ ದೆಹಲಿಯಿಂದ ಇವರಿಗೆ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸನ್ಮಾನ್ ಅಂತೇಳಿ ಇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸಲಾಗಿದೆ। ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸನ್ಮಾನ್ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸನ್ಮಾನ್ ಅಂತೇಳಿ ಇವರಿಗೆ ಬಿರುದನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ। बच्चों, पाठ को अपने अपने किताब देखिए, पाठ अधिक ध्यान से सुनिए। कहाँ कहाँ रुकावट करना चाहिए, कहाँ नहीं रुकावट नहीं करना चाहिए, ध्यान से देखिए। वैसे हिंदी अच्छी तरह पढ़ने की आदत सभी में आना चाहिए। सभी
गौर से पाठ सुनिए। मेघालय यानी बादलों का घर, और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहां हर वक्त बादल उमड़ते घूमते रहते हैं। इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है। ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले। शिलांग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों में पटा पड़ा है। यह ऊंचा नीचा सर्पाकार रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं। बादल बहते हैं, सुहानी हवा, और कभी कभी हो जाती है बूंदबांदी। हमारे जीप शिलांग से 53 किलोमीटर दूरी चेरापूंजी की ओर बढ़ रही है। मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगमा से पूछता हूँ, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? जी हाँ, संगमा कहते हैं। आपको जानकर ताज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज़्यादा पनबिजली का उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं। ऐसा? मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ। संगमा कहते हैं, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं। सड़क के उस पार पहाड़ी कुहारे से गिरी हुई है। 3 पर्वतीय अंचलों में बंटा हुआ है मेघालय। काशी पर्वत, गोरा पर्वत और जयंतिया पर्वत, और इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले। हर अंचल की अपनी अलग संस्कृति है, रीति रिवाज, पर्वत उत्सव हैं, लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है। भूमि, धन, संपत्ति सब मां से बेटी को मिलती हैं। स्त्री का यहाँ वर्चस्व है। यह आसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है। तमाम दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती और बेहिचक बतियाती दिखाई देती हैं। शिलांग में भी उन्हें दुकानों पर बैठे देखा जा सकता है। शायद यह स्थिति पूर्वोत्तर के अन्य राज्यों में भी है। भले ही वहाँ मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था ना हो। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में भी यही सब देखा था। स्त्रियां का पूरा बाजार ही है वहाँ, जिसे माइती बाजार कहते हैं, यानी माँ का बाजार। दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटते हैं। किसी प्रकार का वर्गभेद नहीं, यानी अमीर घरों की स्त्रियां भी इस मायकी बाजार में मिल जाएंगी और गरीबों घरों की स्त्रियां भी। तभी एक मोड़ निकलने पर चेरापूंजी का छोटा सा बाजार
दिखाई पड़ता है। और इस बाजार में भी दुकानों पर बैठी हैं महिलाएं, फिर चाहे दुकान फल सब्जियों की हो या चाय की, हम आगे बढ़ जाते हैं। बच्चों, यहाँ इस चरापंजी पाठ से हमें जानकारी मिल रही है कि जो यात्रा करते हैं उनका ज्ञान भंडार बढ़ जाता है। और इसके अलावा वहाँ के रहन सहन, रीति रिवाज, लोगों के रहन सहन कैसा रहता है, उनके काम क्या होता है, वेशभूषण कैसा रहता है, सभी जानकारी हम हासिल करते हैं। मेघालय यानी बादलों का घर। मेघालय हमेशा बादलों से घिरे हुए रहते हैं। मेघालय की राजधानी शिलांग। मेघालय 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 की राजधानी है शिलांग। मेघालय की राजधानी है शिलांग। यहाँ राजधानी हरा भरा पर्वतीय नगर है, जहाँ हर वक्त बादल उमड़ते घूमते रहते हैं, उमड़ते घूमते रहते हैं। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಗರ್ಜಿಸು ಅಂತ ಕರೀತೀವಿ. ಉಮಡ್ತೆ ಗುಮಡ್ತೆ, उमड़ते घूमते, एकत्रित होना अर्थ है। जितना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है। उत्तर भारत में मेघालय के जैसे स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर कहाँ कोई भी नहीं है। यही एक नगर है। भारत में कोई भी हम दिखा नहीं सकते हैं या स्थान मेघालय है ना, ऐसा जगह कोई जगह नहीं है। बहुत सुंदर का स्थान है। ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले। ज़्यादा यहाँ हरितमी हमेशा देखने के लिए सुंदर स्थान रहता है। हरितिमी अर्थ है हरितिमा। हरितिमा हरितिमा शब्द का अर्थ है हरियाली। हरियाली हरियाली हरितिमा का शब्द का अर्थ है हरियाली, यानी हरापन। हरापन कन्नड़ में हच्च हसिरु। हच्च हसिरु। हरितिमा शब्द का अर्थ है हरियाली और एक दूसरा अर्थ है हरापन, कन्नड़ में हच्च हसिरु। सदा मेघालय हरितिमा है, शायद ही कहीं देखने को मिले। ऐसा जगह दुनिया में या भारत में कहीं भी देखना नहीं देख सकेंगे। वैसा स्थल है मेघालय। शिलांग से चरापंजी की ओर जाते मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है। शिलांग 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 तो शिलांग से चरापंजी जाना है। चरापूंजी चरापूंजी शिलांग तो चरापूंजी जाते समय मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है।
दोनों ओर, यहाँ दूसरे, यहाँ सभी भाग पहाड़ों से भरा हुआ है। शिलांग टू चेरापूंजी, शिलांग से चेरापूंजी जाते समय दोनों ओर इधर उधर पहाड़ों से भरा हुआ है। दोनों मार्ग पहाड़ों से, दरख्तों मतलब पेड़, दरख्तों दरख्तों यानी पेड़ों, यानी पेड़ यानी वृक्ष, दरख्त मतलब है पेड़ यानी वृक्ष, सभी जगह वृक्ष रहते हैं। दरख्तों मतलब है वृक्ष, दरख्त पेड़ से इधर उधर दोनों ओर दरख्तों से या पेड़ों से भरा हुआ है, पटा पटा रहते हैं। ऊंच नीच सर्पाकार रास्ता है, यहाँ रास्ता ये सीधे नहीं है, रास्ता यहाँ सीधा नहीं है, सर्पाकार रास्ता है, इधर उधर उधर इधर इधर उधर ऐसे। रास्ता सीधा साधा नहीं है, ये सर्पाकार रास्ता है। हाईवे हाईवे है ना, ऐसा नहीं है, ये सर्पाकार रास्ता है। शिलांग टू में चेरापूंजी जाते समय रास्ते में जाते हैं तो वो सीधा नहीं है, वो सर्पाकार रास्ता यहाँ देखने को मिलता है। बादल बाती है, दिखाई पड़ते हैं बादल, सभी ओर बादल ही दिखाई पड़ते हैं। बाती हुई सुहानी सुहानी हवा, कभी कभी हो जाती है बूंद-बांदी वर्षा। ಮಕ್ಕಳೇ, ಮೇಘಾಲಯ ಅಂದಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಮೋಡಗಳ ಮನೆ ಎಂಬುದು ನಿಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬರಲಿ. ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಶಿಲಾಂಗ್, ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಶಿಲಾಂಗ್ ಎಂಬುದಾಗಿದೆ. ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಪರ್ವತದ ನಗರವಾಗಿದೆ, ಗಿರಿ ಪರ್ವತಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಮೋಡಗಳು, ಬಾದಲ್ ಮೋಡಗಳು ಉಮಡ್ ಗುಮಡ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗರ್ಜಿಸು, ಉಮಡ್ ಗುಮಡ್, ಉಮಡ್ ಗುಮಡ್, ಉಮಡ್ ಗುಮಡ್ತೆ, ಗರ್ಜಿಸು. ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಿಂಚು ಗುಡುಗು ಎಲ್ಲ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅವಾಗೆಲ್ಲ ಮೋಡಗಳು ಶಬ್ದ ಮಾಡುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಗರ್ಜನೆ, ಮೋಡಗಳು ಗರ್ಜಿಸುತ್ತವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ರೀತಿ ಈ ಶಿಲಾಂಗ್ ನೋಡಿದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಮೋಡಗಳಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತೆ, ಯಾವಾಗಲೂ ಮೋಡಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಡಿಕ್ಕಿಯಾಗಿ ಗರ್ಜಿಸ್ತಾ ಶಬ್ದ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಸ್ವಚ್ಛವಾದಂಥ ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ಪರ್ವತ ನಗರವನ್ನ ನಾವು ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ನೋಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾವಾಗಲೂ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿದಂಥ ಸುಂದರವಾದ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಶಿಲಾಂಗ್ ಚೆರಾಪುಂಜಿ, ಶಿಲಾಂಗಿನಿಂದ ಚೆರಾಪುಂಜಿ ಕಡೆಗೆ ನೀವು ಸಾಗುವಾಗ ರಸ್ತೆ ಮಾರ್ಗಗಳು ಎರಡು ಕಡೆಗೆ ಸರ್ಪದ ಆಕಾರದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸರ್ಪಾಕಾರ ರಸ್ತೆಯನ್ನ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಎರಡು ಕಡೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗಿಡ ಮರಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಮೋಡಗಳಿದ್ದಾವೆ, ಹಾಗೆ ಹರಿಯುವ ನದಿಗಳನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ. ಸುಹಾನಿ ತಂಗಾಳಿ, ಸುಹಾನಿ ತಂಗಾಳಿ, ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಬೀಸುವುದನ್ನು ನಾವು ಸಹ ಅಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ.
बांदी, बूंद बांदी, बूंद बांदी, बूंदा बांदी, बूंदा बांदी, ತುಂತುರು ಹನಿ, ತುಂತುರು ಹನಿ, ಮಳೆಯ ತುಂತುರು ತುಂತುರು ಹನಿಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ನೀವು ಮೇಘಾಲಯದಿಂದ ಶಿಲಾಂಗಿಗೆ ಹೋಗುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸದಾ ಮೋಡಗಳಿಂದ ಗರ್ಜನೆಗಳಿಂದ ನಾವು ಕಾಣಬಹುದು. ಹಚ್ಚ ಹಸಿರಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಏನು ಗಿಡ ಮರಗಳು ಹಾಗೆ ಗಿರಿಕಂದರಗಳನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ. ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ತುಂತುರು ತುಂತುರು ಮಳೆಯನ್ನು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. हमारा जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चरापिंजी की ओर बढ़ रही है. लेखक और लेखक मित्रों, शिलांग से चरापुंजी जा रहे हैं. शिलांग से चरापुंजी जा रहे हैं. शिलांग टू चरापुंजी ये 53 किलोमीटर आते हैं. 53 किलोमीटर्स. ये टेढ़े मेढ़े रास्ता है. टेढ़े मेढ़े रास्ता है यानी सर्पाकार रास्ता है. सर्पाकार रास्ता शिलांग से 53 किलोमीटर जाने पर चरापुंजी मिलता है. चरापुंजी की ओर बढ़ रही है. मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगमा. राज्य के अधिकारी का नाम है श्री संगमा. राज्य के अधिकारी राज्य के अधिकारी श्री संगमा. राज्य के अधिकारी है संगमा. उनके दो दोस्त बैठे हैं. संगमा और दो व्यक्ति. लेखक और राज्य के अधिकारी और दो दोस्त सभी जीप में बैठे हैं. जीप खिड़की बंद करते हुए संगमा पूछता, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? जी हाँ, संगमा कहते हैं. आपको जानकर ताज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पनबिजली का उत्पादन होता है. ताज्जुब, आश्चर्य. ताज्जुब, ताज्जुब, आश्चर्य. ताज्जुब यानी आश्चर्य. या खपत से ज्यादा पनबिजली. पनबिजली अर्थ है जल विद्युत. पनबिजली, 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 पनबिजली यानी जल विद्युत. जल विद्युत. पनबिजली का अर्थ है जल विद्युत. यहाँ ज्यादा जल विद्युत का उत्पादन होता है. हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं. यहाँ ज्यादा बिजली उत्पन्न करके राज्य को कितना उपयोग करना है बिजली उतना उपयोग करके ज्यादा बिजली को अन्य राज्यों को बेचते हैं. ऐसा मैं सचमुच आश्चर्य से पूछा हूँ. संगमा कहते हैं
वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಮಿತ್ರ ಒಬ್ಬರು ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿಯಾದಂಥ ಸಂಗಮರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನಿಬ್ಬರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ. फ्रेंड्स नंबर 1, फ्रेंड्स नंबर 2, दोस्त नंबर 1, दोस्त नंबर 2. अन्य राज्य के अधिकारी संगमा के 2 मित्र और लेखक जाते रहते हैं. कहाँ जाते हैं? ಶಿಲಾಂಗ್ से ಚಿರಾಪುಂಜಿ. ಇವರು ಎಲ್ಲಿ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ? ಚಿರಾಪುಂಜಿಯಿಂದ ಶಿಲಾಂಗಿನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಹೊರಟಿರುವ ಮಾರ್ಗ ದುರ್ಗಮವಾದಂಥದ್ದು. ಏನು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಥರ ಇಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲ ಸರ್ಪಾಕಾರದ ರಸ್ತೆ ಇದೆ. 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಶಿಲಾಂಗಿನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳಿವೆ. ಹೀಗೆ ಇವರ ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿ ಒಬ್ಬ ಆಫೀಸರ್ ಇರ್ತಾರೆ, ಅವರ ಹೆಸರು ಸಂಗಮ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗೆ ಸಂಗಮರ ಇಬ್ಬರು ಮಿತ್ರರು ಇರ್ತಾರೆ. ಇವರು ಜೀಪ್ನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಜೀಪಿನ ಕಿಟಕಿಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ, ಯಾಕೆಂದರೆ ಕಿಟಕಿಯನ್ನು ತೆಗೆದ್ರೆ ತಣ್ಣನ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೆ, ಹಾಗೆ ತುಂತುರು ಹನಿ ಗಾಡಿ ಒಳಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಗ ಸಂಗಮರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಇಡೀ ವರ್ಷ ಇದೇ ಥರ ಇರ್ತಾ ವಾತಾವರಣ, ಇಡೀ ವರ್ಷ ಹೀಗೆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು ಸಂಗಮರವರೇ, ಹೀಗೆ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. आपको जानकर ताजुब होगा कि मेघालय में कपस से ज़्यादा पन बिजली का उत्पादन होता है. ಇಲ್ಲಿ ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಏನು ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡಿ ಅತಿರಿಕ್ತ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚಾದಂಥ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಅನ್ಯ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಹಂಚುತ್ತಾರೆ, ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಗ ಆಶ್ಚರ್ಯ ಕೇಳ್ತಾರೆ, ಹೌದೇ ನಿಜವಾಗೂ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗ್ಬೋದು. ಸಂಘ ಹೇಳ್ತಾರೆ, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे. ಸಂಗಮರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೂ ಏನು ಮೈಸೂರು ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ದಸರಾದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾರಲ್ಲ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನ ನಾವು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಉಳಿದ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ನಾವು ಸಾಲವಾಗಿ ಕೊಡ್ಬೋದು. ಅಷ್ಟು ವಿದ್ಯುತ್ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುಂದೆ आगे देखेंगे बच्चों. हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं. सड़क के उस पार पहाड़ी कुआरे से घिरी हुई है. 3 पर्वतीय अंचलों में बंटा हुआ है. मेघालय काशी पर्वत, गोरा पर्वत और जयंतीय पर्वत, और इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले. हर अंचल की अपनी अलग संस्कृति है, रीति रिवाज, पर्वत उत्सव, लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है. भूमि, धन, संपत्ति सब वहाँ से बेटी को मिलते हैं. बच्चों, यहाँ पहाड़ों की निहारते हुए आगे लेखक राज्य के अधिकारी संगमा और अन्य 2 मित्र आगे बढ़ रहे हैं. सड़क उस पार पहाड़ी कुहारे से घिरी हुई है. कुहारे के मतलब है धुंध, यानी कोहरा ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಹಿಮ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಿಮ ಅಥವಾ ಮಂಜು. ಈಗ ಬಿಡ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ನವೆಂಬರ್ ಡಿಸೆಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಇಬ್ಬನಿ ಬಿಡುತ್ತಲ್ಲ, ಇಬ್ಬನಿಗೆ ನಾವು ಹಿಮ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮಂಜು ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇಬ್ಬನಿ.
ಇಬ್ಬನಿ ಇಬ್ಬನಿ ಅಥವಾ ಮಂಜು. ಈಗ ನಮ್ಮ ನವೆಂಬರ್ ಡಿಸೆಂಬರ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ನೀವು ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀರ ಬೆಳಿಗ್ಗೆನೆ ಇದೇ ಹಿಮ ಈ ರೀತಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವಿ. ಪರ್ವತಗಳ ಅಂಚಿನಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಮೇಘಾಲಯವು ಕಾಸಿ ಪರ್ವತ್, ಗೋರಾ ಪರ್ವತ್, ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತ್ ಈ 3 ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. 1ನೇ ಪರ್ವತ, 2ನೇ ಪರ್ವತ, 3ನೇ ಪರ್ವತ, ಹೀಗೆ 3 ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಒಂದು ಕಾಸಿ ಪರ್ವತ್, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕಾಸಿ ಪರ್ವತ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡಿದೆ. 2ನೇದು ಗೋರಾ ಪರ್ವತ್, ಯಾನೆ ಗಾರೆ ಪರ್ವತ್. ಗಾರೋ पर्वत, अंतिम है जयंतीय पर्वत. जयंतीय पर्वत पहला है कासी पर्वत, दूसरा है गारो पर्वत, तीसरा है जयंतीय पर्वत. इन्हीं 3 पर्वतीय अंचल में बने हैं 5 जिले. कासी पर्वत, गारो पर्वत, जयंतीय पर्वत, तीनों पर्वत से 5 जिले हैं. अपनी अलग अलग संस्कृति यहाँ देखा जा सकते हैं. यहाँ के रीति रिवाज, पर्वत उत्सव, लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है. भूमि, धन, संपत्ति सब वहाँ से बेटी को मिलते हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಹೀಗೆ ಬೆಟ್ಟಗಳನ್ನು ದಾಟಿಕೊಂಡು ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿಯಾದಂಥ ಸಂಘ ಮತ್ತು ಮಿತ್ರರು ಮತ್ತು ಲೇಖಕರು ಹೀಗೆ ಜೀಪ್ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಕೊರೆಯುವ ಹಿಮವೇ ಕಾಣ್ತಾ, ಹಿಮ ಬೀಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಈ 3 ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಕಾಸಿ ಪರ್ವತ್, ಗಾರೋ ಪರ್ವತ್, ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತ ಅಂತೇಳಿ ಇದೆ. ಆ ಪರ್ವತಗಳಿಂದ ಒಟ್ಟು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಿವೆ. 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಿದೆ. ಜಿಲ್ಲಾ ಅಂತಂದರೆ ಜಿಲ್ಲೆ. 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಇದು ಕೂಡಿದೆ. ಈ ಪರ್ವತದ ಅಂಚಿನಲ್ಲಿ 3 ಪರ್ವತಗಳ ಅಂಚಿನಲ್ಲಿ 5 ಜಿಲ್ಲೆಗಳು ಇವೆ. ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ರೀತಿ ರಿವಾಜ್ ಏನು, ಇವರ ಒಂದು ಇರುವಂಥ ವೇಷಭೂಷಣ, ಹಾಗೆ ಇರುವಂಥ ಇವರ ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲತೆ, ಇರುವಂಥ ಒಂದು ವ್ಯಾವಹಾರಿಕತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿದೆ. ಹೀಗೆ ಪರ್ವತ ಉತ್ಸವ ಅಂತೇಳಿ ಆಚರಿಸ್ತಾರೆ, ಅದು ಸಹ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದೆ. ಆದರೆ ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಏನು, ಕುಟುಂಬದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಕಲ್ತೀವಿ. ತಾಯಿ ಮುಖ್ಯ, ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯಸ್ಥೆ ಆಗಿರ್ತಾರೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನ ಗಂಡಸಾಗಿರ್ತಾನೆ, ಅಂದರೆ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನ ತಂದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪಕ್ಕದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೇರಳ ನೋಡೋದಾದರೆ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೇರಳದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಇರ್ತಾರೆ. ತಾಯಿ ಮುಖ್ಯ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನಿ. ಹಾಗಾಗಿ ಮಾತೃ ಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬವಾಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಪಿತೃ ಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ತುಂಬ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಪಿತೃ ಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ನಾವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ. ಆದರೆ ಕೆಲವು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮಾತೃ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿರೋದು, ಅಂದರೆ ತಾಯಿ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನಿ ಆಗಿರೋದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ. ಹೀಗೆ ಇಲ್ಲೂ ಸಹ ನಾವು ಮೇಘಾಲಯ ಏನು ಚರಾಪಂಜಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ತಾಯಿ ಪ್ರಧಾನವಾಗಿರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಏನು, ಭೂಮಿ, ಹಣ ಮತ್ತು ಸಂಪತ್ತು ಇವೆಲ್ಲವೂ ಸಹ ಏನು ನಮಗೆ ಜಮೀನು ಅಂತ ಏನು ಕರಿತೀರಿ, ಆ ಜಮೀನು ಇರ್ಬೋದು, ಹಣ ಅಂತಸ್ತು ಇರ್ಬೋದು, ಹಾಗೆ ಸಂಪತ್ತು ಇರ್ಬೋದು, ತಂದೆ ತಾಯಿ ಕೂಡಿಟ್ಟಂಥ ಸಂಪತ್ತು, ಭೂಮಿ, ಹಾಗೆ ಎಲ್ಲವೂ ಸಹ ಮಗಳಿಗೂ ಸಹ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಹಂಚಿ
ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಪಾಲು ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೇವಲ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಪಾಲಿರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಪಾಲಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿಯು ಇಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯಸ್ಥೆ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಯಾರು ಮುಖ್ಯಸ್ಥೆ ಆಗಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ? ತಾಯಿ ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿರ್ತಾರೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನನಾಗಿರೋದನ್ನು ನೋಡಿದ್ರಿ ಅಲ್ವಾ? ದುಡ್ದಿದ್ದೆಲ್ಲ ತಾಯಿ ದುಡ್ದಿದ್ರು ಸರಿ, ಅಣ್ಣ ದುಡ್ದಿದ್ರು ಸರಿ, ತಂಗಿ ದುಡ್ದಿದ್ರು ಸರಿ, ಅಣ್ಣ ಯಾರು ದುಡಿದಿರೋ ತಂದೆ ಕೈಗೆ ದುಡ್ಡು ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನ ತಂದೆ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಮೇಘಾಲಯ ಮತ್ತು ಏನು ಶಿಲಾಂಗ್, ಚೆರಾಪುಂಜಿ ಇವುಗಳ ಭಾಗದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಆಸ್ತಿ ಎಲ್ಲವೂ ಸಹ ತಾಯಿಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂದರೆ ಮಗಳಿಗೂ ಸಹ ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. स्त्री का यहाँ वर्चस्व है। यहाँ आसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है। तमाम दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती है और बेहिचक बतियाती दिखाई देती हैं। शिलांग में भी उन्हें दुकानों पर बैठे देखा जा सकता है। शायद यह स्थिति पूर्वोत्तर के अन्य राज्यों में भी है, भले ही वहाँ मातृसत्तात्मक पारिवारिक व्यवस्था ना हो। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल, मणिपुर का राजधानी कौन सा है बच्चों? इंफाल, मणिपुर की राजधानी इंफाल है, में भी यही सब देखा था। स्त्रियों का पूरा बाजार ही है वहाँ, जिसे माहिती बाजार कहते हैं। यानी माहिती बाजार यानी माँ का बाजार। दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटते हैं। किसी प्रकार का वर्ग भेद नहीं, यानी अमीर घरों की स्त्रियां भी इस माइती बाजार में मिल जाएंगी और गरीब घरों की स्त्रियां भी। तभी एक मोड़ निकालने पर चेरापूंजी का छोटा सा बाजार दिखाई पड़ता है और इस बाजार में भी दुकानों पर बैठी हैं महिलाएं, फिर चाहे दुकान फल सब्जियों की हो या चाय की। हम आगे बढ़ जाते हैं। स्त्रियां यहाँ वर्चस्व हैं। यहाँ आसास गुवाहाटी मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है। तमाम दुकानों पर स्त्रियां ज़्यादातर सौदा करते हैं। सौदा यानी मतलब व्यापार, सौदा मतलब व्यापार करते हैं। बेहिचक स्त्रियां यहाँ व्यापार करते हैं। शिलांग में भी दुकानों पर ज़्यादातर महिलाएं बैठकर व्यापार करते हैं। शायद स्थिति पूर्वोत्तर भारत में भी ऐसा महिलाओं की व्यापार करने की व्यवस्था भी है, भले ही वहाँ मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था ना हो। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में भी यह सब देखा था। यहाँ स्त्रियां ज़्यादातर व्यापार करते हैं। मणिपुर की राजधानी इंफाल है, वहाँ भी स्त्रियां अधिक बाजार में व्यापार करने के दृश्य लेखक के मित्रों ने देख चुके थे। स्त्रियों का पूरा बाजार ही वहाँ देखने मिलेंगे। माइती बाजार कहते हैं। माइती बाजार का अर्थ है स्त्रियों का व्यापार का केंद्र है, यानी माँ का बाजार। दिन भर सामान की बिक्री मतलब माराटा, बिक्री ಇಲ್ಲಿ ದಿನವಿಡೀ ಮಹಿಳೆಯರು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ.
बच्चों गृह कार्य के लिए एक प्रश्न मैं देता हूँ। कल आते ही आप सभी गृह कार्य करके लाइए। पहला प्रश्न लिखिए, किस राज्य को बादलों का घर कहते हैं? प्रश्न है, किस राज्य को बादलों का घर कहते हैं? बच्चों इस प्रश्न को उत्तर कल गृह कार्य किताब में लिखकर लाइए। सभी को धन्यवाद।